त्या दिवशी आकाश वेगळंच दिसतं, निळं मोकळं आणि रंगांनी भरलेलं. हजारो पतंग आकाशात उडत असतात, काही उंच, काही हलकेच डोलणारे. पण थांबा, कधी विचार केलाय का, हे पतंग मकर संक्रांतीच्या दिवशी का उडतात? हा फक्त खेळ आहे का, की त्यामागे काहीतरी जुनी खोल गोष्ट दडलेली आहे? ही गोष्ट सणाची नाही, ती आहे काळाच्या निरीक्षणाची आणि आकाशाशी संवाद साधणाऱ्या माणसाची. हजारो वर्षांपूर्वीचा काळ, ना घड्याळ, ना कॅलेंडर, ना आधुनिक विज्ञानाची भाषा, फक्त माणूस आणि त्याच्यावर पसरलेलं आकाश. त्याने पाहिलं, काही महिन्यांनी दिवस लहान होतात, थंडी वाढते, अंधार जास्त काळ टिकतो आणि मग हळूहळू काहीतरी बदलतं. दिवस थोडेसे मोठे व्हायला लागतात, सूर्य आकाशात थोडा वर दिसायला लागतो. हा क्षण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात. त्या बदलालाच आपल्या पूर्वजांनी नाव दिलं मकर संक्रांत. संक्रांत म्हणजे संक्रमण, एका अवस्थेतून दुसरीकडे जाणे. आणि सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सुरू होतं उत्तरायण. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. आपण म्हणतो सूर्य वर येतो, पण विज्ञान सांगतं सूर्य स्थिर आहे. तो वर जात नाही, खाली येत नाही. पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. मग प्रश्न असा आहे, सूर्याची उंची वाढते असं आपण का म्हणतो? उत्तर खूप साधं आहे आणि खूप खोलही. आपण सूर्याचं निरीक्षण पृथ्वीवरून करतो आणि ती पृथ्वी स्थिर नाही, ती फिरते आणि ती थोडीशी झुकलेली आहे. विज्ञानात ह्याला म्हणतात पोलार अल्टिट्यूड. म्हणजे सूर्य आकाशात आपल्याला किती वर दिसतो तो कोन. इथे सूर्य बदलत नाही, बदलते ती आपली जागा. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी झुकलेला आहे. ती सरळ उभी फिरत नाही. ह्या झुकावामुळे कधी उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो, कधी थोडा दूर गेलेला. डिसेंबरच्या आसपास उत्तर गोलार्ध सूर्याकडून दूर झुकलेला असतो, म्हणूनच सूर्य आकाशात खालचा दिसतो. सावल्या लांब पडतात, दिवस लहान होतात, थंडी वाढते. आणि मकर संक्रांतीनंतर पृथ्वीचा झुकाव असा बदलू लागतो की उत्तर गोलार्ध हळूहळू सूर्याकडे परत वळतो. म्हणूनच सूर्य आपल्याला आकाशात जास्त वर दिसू लागतो. सावल्या लहान होतात, दिवस मोठे होतात, प्रकाश वाढतो. म्हणजे लक्षात ठेवा, वर आणि खाली हे शब्द सूर्याच्या हालचालीसाठी नाहीत, ते आपल्या निरीक्षणासाठी आहेत. सूर्य बदलत नाही, पण सूर्याकडे पाहण्याची आपली स्थिती बदलते. आता प्रश्न असा, मग प्राचीन लोक चुकीचे होते का? नाही, उलट ते अत्यंत अचूक निरीक्षक होते. त्यांच्याकडे दुर्बीण नव्हती, उपग्रह नव्हते आणि गणिती मॉडेल्सही नव्हते. पण होतं रोजचं निरीक्षण. सावल्यांची लांबी, सूर्योदय, सूर्यास्ताची दिशा. आजही सूर्य घड्याळ ह्याच तत्वावर चालते. आणि ही तेच पतंगाचं स्थान येतं. पतंगाचा उगम चीनमध्ये झाला, जिथे तो संदेश, अंतर आणि वाऱ्याचा मोजमाप ह्यासाठी वापरला जात असे. पण भारतात येताच पतंगाला मिळाला वेगळाच अर्थ. आपल्या पूर्वजांनी पाहिलं, हिवाळ्यात आकाश जड असतं, वारे अस्थिर असतात, पतंग फार उंच टिकत नाही. पण मकर संक्रांतीच्या आसपास आकाश खुलं होतं, वारे स्थिर होतात, सूर्य उंच दिसू लागतो आणि पतंग पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मोकळा उडतो. पतंग उडवताना दोरीचा कोन, पतंग किती उंच स्थिर राहतो, हे सगळं सूर्याच्या ऍपरंट अल्टिट्यूडशी जोडलेलं असतं. म्हणून पतंग सूर्य हलतोय हे दाखवत नव्हता, तो सांगत होता आपली स्थिती बदलते, आकाश उघडते, काळाची दिशा वळते. तेव्हापासून आजपर्यंत मकर संक्रांत जवळपास एकाच दिवशी येते, कारण हा सण चंद्रावर नाही तर सूर्याच्या प्रवासावर आधारित आहे. आणि मग ह्या सणाला मिळाली त्याची गोड ओळख. तीळ उष्णतेचं प्रतीक, गुळ गोडव्याचं प्रतीक. म्हणजे संदेश असा, आतून मजबूत राहा आणि बाहेरून गोड. म्हणून आपण म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे फक्त शुभेच्छा नाहीत, तो जीवनाचा समतोल आहे. आज आपण पतंग उडवतो आनंदासाठी, पण कधी काळी तो पतंग लोकांना सांगायचा सूर्य परत येतो आहे, अंधार संपतो आहे. मकर संक्रांत म्हणजे फक्त सूर्याचा प्रवास नाही, तो आहे मानवाचा प्रवास. पण शेवटचा प्रश्न, सूर्य दरवर्षी उत्तरायणाला जातो, पतंग दरवर्षी आकाशात उडतो, ऋतू बदलतात, पण आपण आपल्या विचारांचं उत्तरायण होतं का? आपल्या अंधारात प्रकाश येतो का?
आकाशात उडणारा प्रत्येक पतंग आजही एकच प्रश्न विचारतो, तू किती वर जायचं ठरवलंय आणि तुझी दोरी किती मजबूत आहे. मकर संक्रांत नुसता सण नाही तर संकेत आहे सूर्याकडे आणि स्वतःकडे वळण्याचा. नमस्कार.